नमस्कार. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. नमस्कार दर्शक हो, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात परंडा तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ, नगर परिषद कर्मचाऱ्याची निलंबनाची मागणी. परंडा तालुक्यात पत्रकारांच्या वतीने निषेध. कर्मचारी सोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करा, जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांची मागणी. कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविणार, तहसीलदार काकडे यांची माहिती. संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी तहसीलदारांकडे केली आहे. तर अशा मुजोर, अशा घमंडी, अशा त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई ही व्हायलाच पाहिजे. आणि नाही झाली तर आम्ही पत्रकार पेटून उठू, पण त्याला त्याची जागा दाखवू. जातीवाचक बोलले त्यांचा आम्ही सर्व पत्रकार जाहीर निषेध करतो. घटनेचा सर्व पत्रकारांनी आज निषेध नोंदवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. त्याला निलंबित करण्यासाठी कारवाई करण्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. जे आत्ता निवेदन दिले त्या निवेदनाच्या अनुषंगाने मी वरिष्ठ कार्यालयास ते निवेदन पाठवतो आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करतो. आता पाहुयात बातमी विस्ताराने. घंटागाडी का आली नाही अशी विचारणा करणाऱ्या परंडा शहरातील पत्रकाराला फोनवर अरेरावी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नगर परिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करून तात्काळ निलंबन करावे अशी जोरदार मागणी परंडा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 28 रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की मंगळवार पेठेतील मुजावर गल्ली परिसरात मागील 2 ते 3 दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आली नव्हती. याबाबत पत्रकार निसार मुजावर यांनी नगर परिषदेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विचारणा केली असता सोंडगे यांनी अरेरावी करत जातीवाचक शिवीगाळ केली. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी अशा प्रकारे गैरवर्तन करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे असताना शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून संबंधित कर्मचारी जगदीश सोंडगे यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर पत्रकार आनंद खर्डेकर, सुरेश घाडगे, प्रमोद वेद पाठक, अविनाश इटकर, विजय माने, मुजीब काजी, आशुतोष बनसोडे, प्रशांत मिश्रा, भजनदास गुडे, तुकाराम गंगावणे, आप्पासाहेब शिंदे, गणेश राशीनकर, सुहास मस्के, सचिन कुलकर्णी, विनय कुलकर्णी, शहाजी कोकाटे, निसार मुजावर, विजय मेहेर, गोरख देशमाने, सदाशिव डाके, फारुख शेख, तानाजी घोडके, सुरेश बागडे, राहुल अर्जुन बनसोडे, रावसाहेब गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी परंडा, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना पाठविण्यात आले आहेत. नगर परिषदेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करा, जनशक्ती नगर विकास आघाडीचे नगरसेवक यांची मागणी. पत्रकारास दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगर परिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या 13 नगरसेवकांनी जिल्हा अधिकारी धाराशिव, मुख्याधिकारी नगर परिषद परंडा, नगराध्यक्ष नगर परिषद परंडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर गटनेता अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष समरजित सुजितसिंह ठाकूर, रत्नमाला राहुल बनसोडे, अविनाश कुमार विधाते, रुखसाना रहमतुल्ला पठाण, मदनसिंह सुभाषसिंह सद्दीवाल, परवीन मन्नान बासले, रमेशसिंह परदेशी, मदिनाबी खाजा पठाण, वैशाली सोमनाथ अलबत्ते, रुखियाबी जकेरिया दहेलूस, अब्बास उमर मुजावर, इस्माईल कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कचऱ्याची समस्या मांडणारे पत्रकार निसार मुजावर यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला, संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर नागरिकाचं, पत्रकाराचं समाधान करण्याच्या ऐवजी संबंधित सोंडगे नावाच्या कर्मचाऱ्यांनी जी अरेरावीची भाषा केली ती शहरातल्या सर्व नागरिकाचा अपमानास्पद त्यांना दिली गेलेली वागणुकीचं एक उदाहरण असू शकतं. त्यामुळं शहरात असलेला जो जातीय स्वलोक आहे आणि सर्वसामान्यांचं शंकेचं निरसन करणं ही त्या नगरपालिकेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं, पदाधिकाऱ्याची जबाबदारी असते, काम असतं. संबंधित अधिकाऱ्यांनी ही प्रश्न समजून घेतला असता आणि मुजावर यांना योग्य ते मार्गदर्शन केलं असतं, योग्य तो सल्ला दिला असता, त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असते तर हा वाद उपस्थित झाला नसता. एका सर्वसामान्य नागरिकाला, पत्रकाराला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली वागणूक या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आणि वारंवार अशा घटना होऊ नयेत म्हणून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी तहसीलदारांकडे केली आहे.
राजकीय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच कुठलेही समजा इव्हेंट असतील, कार्यक्रम असतील, समस्या असतील, त्या मांडण्यासाठी सतत पत्रकारांना फोन केले जातात किंवा सर्व पत्रकार त्या ठिकाणी त्या इव्हेंटची बातमी करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आणि परांडा शहरामध्ये काही समस्या असतील त्या समस्या देखील पत्रकारांना हमेशा त्या ठिकाणी निदर्शनाला आणून देण्याचं काम हे नागरिक करत असतात. अशाच प्रकारच्या ज्या काही घटना घडामोडी घडत होत्या त्या कचरा घंटागाडीच्या संबंधित, त्याच्यामुळे निसार मुजावर यांनी तर नगरपालिकेचा जो सोंडगी आहे त्याला त्यांनी विचार नाही केली की बाबा कचरा घंटागाड्या काय येत नाहीत. त्यावेळेस त्या सोंडगींनी काय सांगायला बोललं की असे प्रॉब्लेम आहे किंवा अशी समस्या आहे. मात्र हे त्या सोंडगीने सोडून दिलं आणि डायरेक्ट त्यांनी मुजावर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. ही चुकीचं आहे. आणि पत्रकारांना जर तुम्ही धमक्या देत असाल तर मग सर्वसामान्य नागरिकांचं काय? अशा प्रकारे जर असे मुजुरी करणारा जर अधिकारी असं वागत असेल, कर्मचारी असे वागत असतील तर अशा मुजोर, अशा घमेंडी अशा त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई ही व्हायलाच पाहिजे. आणि नाही झाली तर आम्ही पत्रकार पेटून उठू, पण त्याला त्याची जागा दाखवू. सर मुजावर यांनी जनतेची समस्या परांडा नगरपालिकेचे कर्मचारी सोंडगे यांच्याकडे फोनद्वारे मांडली होती किंवा कचरा भरपूर झालेला आहे, 3-4 दिवस झालं कचरा गाडी नाही, ते पाठवून कचरा उचलावा. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करून अनोळखी भाषेत दमदाटी केली, जातीवाचक बोलले. त्यांचा आम्ही सर्व पत्रकार जाहीर निषेध करतो आणि संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे आम्ही करत आहोत. पत्रकार निसार मुजावर यांनी घंटागाडी येत नसल्याची तक्रार नगरपालिकेचे कर्मचारी जगदीश सोंडगे यांच्याकडे केली होती. ते सोडवण्याऐवजी जगदीश सोंडगे यांनी मुजावर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व त्या घटनेचा सर्व पत्रकारांनी आज निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन दिले. सोंडगे यांच्यावर प्रशासकीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने आज आम्ही सर्वजण केली आहे. परांडा तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र येऊन माननीय तहसीलदार साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे. आज आम्ही पत्रकार आहेत, निसार मुजावर हे पत्रकार आहेत आणि ही जनता जनार्दन काय आपल्या गल्लीत शहरात काय झालं तर पत्रकारांना विचारते की अशी अडचण आहे, तुम्ही काय करता पत्रकार असून. अशा दृष्टीनं निसारच्या गल्लीमध्ये 3-4 दिवस कचरा गाडी येत नव्हती, तर त्यांनी नगरपालिकेला लगेच फोन लावला आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या कचरा गाडीचं किंवा घंटा गाडीची काय अडचण आहे हे समजावून नीट सांगता त्यांना आरीरवीची भाषा दिली आणि जातीवाचक त्यांना बोलले. हे कानावर आल्याच्या नंतर पत्रकाराचा संताप होणं गरजेचं आहे. आणि असं जर प्रत्येक पत्रकाराचा अवमान करायचा असेल तर हे चालणार नाही. यासाठी आम्ही सर्व तालुक्यातले पत्रकार एकत्र आलेलो आहेत आणि आज मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार साहेब यांना त्याला निलंबित करण्यासाठी कारवाई करण्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत. या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परांडा. घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त. भेट द्या व खात्री करा. पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परांडा. संपर्क 9730 03 04 96. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.